नमस्कार, आपण पाहत आहात रयत संवाद न्यूज चॅनल। सावरगाव ते वणी वारुळा रस्त्याचा प्रश्न पेटला। खापरवाडीतील शेतकऱ्यांमुळे काम बंद। गावकरी तहसील कार्यालयात मुक्काम आंदोलन करणार। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सावरगाव ते वणी वारुळा या डांबरी रस्त्याचे काम खापरवाडी येथील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे बंद पडले आहे। वारंवार होणाऱ्या वादविवादामुळे या परिसरात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली असून हा रस्ता तातडीने पक्का करून न दिल्यास सावरगावचे समस्त गावकरी अकोट तहसील कार्यालयासमोर मुक्काम आंदोलन करणार आहेत। या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका संघटक शुभम गणेशराव नारे यांच्या नेतृत्वाखाली अकोटचे उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले। मोजणी होऊनही शेतकऱ्यांच्या अडथळ्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार सावरगाव ते वणी वारुळा या रस्त्याची गेल्या आठवड्यात तहसीलदार आणि भूमी अभिलेख कार्यालयामार्फत रीतसर मोजणी करण्यात आली होती। शासनाने निश्चित केलेल्या मोजणीनुसार हा रस्ता तयार करण्याचे काम सुरू होते। मात्र ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून हा रस्ता जात आहे त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन हा रस्ता तयार करून दिला होता, परंतु आता खापरवाडी येथील काही शेतकऱ्यांनी अचानक या कामाला विरोध करून रस्ता बंद केला आहे। शेतकऱ्यांनी रस्ता बंद केल्यामुळे सावरगावातील गावकऱ्यांचे येणे जाणे अत्यंत कठीण झाले आहे। शाळकरी मुले, दुग्ध व्यावसायिक आणि दैनंदिन कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे। या रस्त्याच्या जागेवरून दररोज वाद होत असून परिस्थिती गंभीर बनत चालली आहे। गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की या रस्त्याची तात्काळ शहानिशा करून तो वाहतुकीसाठी पक्का व मोकळा करून द्यावा। जर प्रशासनाने यावर लवकर तोडगा काढला नाही तर सावरगावचे सर्व नागरिक अकोट तहसील कार्यालयात मुक्काम ठोकून तीव्र आंदोलन करतील। या आंदोलनादरम्यान होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी प्रशासनाची राहील असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी अकोट, आमदार रणधीर सावरकर अकोला पूर्व आणि अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार यांना ही माहिती देण्यात आली आहे। या निवेदनावर प्रहारचे तालुका संघटक शुभम नारे यांच्यासह संजय धांडे, हरिदास नारे, रघुनाथ धुमाळे, मुरलीधर नारे, अनिल नारे, हर्षल नारे, विठ्ठल बैतुले, प्रमोद पडोळे, कुणाल नारे, अनंता नारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। रयत संवादसाठी जफर खान, अकोट, अकोला। हा रस्ता शासनाला 2.5 वर्षानंतर जाग आला आणि 2.5 वर्षानंतर त्याची मोजणी केली किंवा खापरवाडीच्या शेतकऱ्यांच्या शेतातून निघाला पक्का मोजला तर, परंतु ते शेतकरी त्यांच्या शेतातून रस्ता निघाला ते रोज रस्ता नवीन नाले खंडून निघून टाकत आहे। त्यामुळे येणाऱ्या उद्या परवा या पावसामुळे गावकऱ्यांचे फार हाल होणार आहे। विद्यार्थी ये जाण करता 100 दीडशे यांचे हाल होणार आहे। म्हणून आम्ही AP साहेबांना यांना निवेदन दिले। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।